सुरू करूयात ते. जय श्री कृष्ण. ओवी नंबर सांगाल ताई? 160. 60 पासून पुढे. 1060. 1060. हा. 1060. हा, 60च्या पुढची घ्यायची ना. हो हो हा. करू का ताई सुरुवात? हो, करा सुरुवात. हो. हा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. ताई त्या दिवशी आवाज 72 येतो ताई? पर्यंत झाले. ताई त्या दिवशी 72 पर्यंत झाले हा? होते आपले. 72 पण 72 झाले का श्लोक ते? पर्यंत. हो, 72 झाले होते. बर बर बर, 72च्या पुढे 72 वाचतील ते. हा. बरं, 72च्या पुढे घेते. हो. हो, 71 पासून घ्या मग परत. तेव्हा वैर्या का मैत्रिया, तयाशी माझे मनावया, समानता धनंजया उरेची हीना. त्यावेळी अर्जुना हा आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे म्हणून हा माझाच आहे अशा म्हणावयास त्या समानता उतरत नाही. हे ना भलतेने व्याजे, तो जया ते म्हणे माझे, ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला. इतकेच नव्हे तर तो ज्याला माझे असे म्हणेल असे दुसरे काहीच नसते, कारण तो अद्वितीय झालेला असतो. द्वितीयच नष्ट झाल्यावर दुसरे तेथे काय शिल्लक राहणार. पय आपुलिया एकी सत्ता, सर्व ही कवळुनिया पंडुसुता, कही न लगती ममता धाडिली तेने. हे बघ अर्जुना, आपल्या त्या एक सत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्यावर माझे असे म्हणण्यास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होतो. ऐसा जितिल्या रिपूर्वगु, अपमानिल्या हे जगो, अपैसा योग तुरंगो स्थिर झाला. शांत याप्रमाणे सर्व अहंकारादी रिपुवर्ग जिंकून सर्व जगत मीच आहे असे समजल्यामुळे योगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते. वैराग्याचे गाढले अंगे त्राण होते भले, तेही नावे कढिले तेव्हा करी. आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच घातलेले असते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणि निवटी ध्यानाचे खांडे, ते दुजे नाहीचे पुढे, म्हणून हातवा सोडे वृत्तीचाही. ध्यान खडग्याच्या योगे ज्याचा नाश होतो असे काहीच नसल्यामुळे ते धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसडून खाली येतो. जैसे रक्षौषध खरे, आपुले काज करुणी पुरे, आपणही नुरे तैसे होतसे. जसे एखादे खरे रसायन असते ते रोगाचा नाश करून आपणही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते. देखोनी ठाकिता ठावो, धावता स्थिरावो पाहो, तैसा ब्रह्म सामिप्ये थावो अभ्यासो सांडे. किंवा मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणे थांबते तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात. घडता मोहोदधिशी, गंगा वेगू सांडी जैसी, कामिनी कांतापाशी स्थिर होय. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते. नाना फळतीये वेळे, केळीची वाडी मांटुळे, का गावा पुढे वळे मार्गू जैसा.
अथवा केळ व्याली म्हणजे तिची वाढ खुंटते, किंवा गाव येताच ज्याप्रमाणे मार्ग संपतो, तैसा आत्मसाक्षात्कारो होईल देखोनी गोचरू. ऐसा साधन हतीरू हळूची ठेवी. त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीस पडताच तो हातातून साधन रूपी हत्यारे हळूच खाली ठेवतो. म्हणून ब्रह्मेशी तया ऐक्याचा समो धनंजया, हो तसे तै उपाया ओहटू पडे. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य होण्याचे वेळस त्याचे सर्व उपाय मागे फिरतात. मग वैराग्याची गोंधळुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धके, योग फळाचाही परिपाक दशा जे का. वैराग्य रूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे वृद्धपण अथवा योगरूप फलाची परिवक दशा, ते शांती पैगा सुभगा संपूर्ण येत याची अंगा. तय ब्रह्म हो आवया जोगा, होय तो पुरुषो. अशी जी शांती ती अर्जुना त्याच्या ठिकाणी संपूर्ण प्राप्त होते, तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. पुनवेहुनी चतुर्दशी जे तुले उने पण राशशी, का सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी. पुनवेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी चंद्राच्या कलेत जितका उणेपणा असतो, किंवा 16 आणि कसापेक्षा 15 आणि कंसात जितकी कमतरता आहे. सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे, हेर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा. जसा सागरात गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा, व जेथे तो वेग थांबतो तो समुद्र. ब्रह्म आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांती चैनी लवला आहे, होय तो गा. तसे ब्रह्म व ब्रह्म होणारा यात अंतर असते, ते अंतर शांतीच्या योगे लागलीच नाहीसे होते. पै त्याची होणे नवीन प्रतीती आले ते ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता जेथ. ते ब्रह्म आपण होण्या वाचून मूळचेच आहोत असे ज्यांच्या प्रतीला आले आहे, हीच ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू जाण. ब्रह्मभूत प्रसन्नात्मान शोचती न कांक्षती, समसर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. भावार्थात वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष शोक करीत नाही व आकांक्षा करीत नाही. सर्व भूतांमध्ये सम असतो, माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषो तो मग पंडू सुता, आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता असलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो. जेने निपजे रस सोये, तो तापुही जय जाये, ते का होय प्रसन्न जैसी. ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो, त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील पदार्थामधील उष्णता कडकपणा जेव्हा नाहीशी होते, तेव्हाच जसे ते अन्न समाधानकारक होते. नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडिजेस गंगा, आगी तर आता उपांगा ओहटू पडे. अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतू लागला म्हणजे वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते, किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे मृदंग तंबोरा वगैरे बंद होऊन मागे केवळ वाहवा मात्र उरते. तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू, तोही जेथे समूह होऊन जाये. त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी जे श्रम केले होते, त्यांचीही ज्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता होऊन जाते, परिहार होतो. आत्मबोध प्रशस्ती हे ते दशेची विख्याती, ते भोगी तसे महामती येऊगतो गा. जेथे श्रमाचीही आठवण राहत नाही, त्या स्थितीला आत्मज्ञानाची प्रसन्नता असे म्हणतात. अर्जुना, ही स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे. तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावया कामावे, हे सरळे समभावे भरिते तया. तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे
अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता शोक करावा अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप थांबतात. उदया येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हार भिजती दीप्ती अंगिका जेवी. सूर्य उगवल्यावर सर्व नक्षत्रे हे आपले तेज हरवितात. तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद विवेथा मोडित मोडित पार्था वास पाहे तो. त्याप्रमाणे अर्जुना अमृत प्रथा आत्मानुभव प्राप्त झाली म्हणजे भूतांचे ठिकाणी जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे भेदभाव मोडत मोडत नाहीसा होऊन अभेद दृष्टी होते. पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी. पाटीवर लिहिलेले अक्षरे हाताने पुसता येतात तसे याच्या दृष्टीने सर्व भेद व द्वैत नाहीसे होते. तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घे पती जागर स्वप्ने ते दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझी. ज्या योगे जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमधील जी विपरीत ज्ञाने आहेत ती दोन्ही ज्ञाने अज्ञानामध्ये लीन होतात. मग तेही बोध वाढता जिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाये. मग एरवी ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही आत्मबोध वाढल्यावर जिसता जिसता पूर्ण बोधाचे ठिकाणी नाहीसे होते. जैशी भोजनाच्या व्यापारी शुद्धा जिरत जाये अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होये. भोजनास आरंभ केला म्हणजे अशी प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाऊन शेवटच्या ग्रासाने तृप्ती झाली म्हणजे भूक नाहीशी होते. नाना चालीची वाढी वाट होत जाये थोडी मग पातला ठाई बुडी देवो निनिमे. अथवा चालण्याच्या क्रमाने वाट कमी होता होता मुकामास गेले म्हणजे सर्व वाट सरते. का जागृती जवळजवळ उदीपे तव तव निद्रा हरपे मग जागी न लिया स्वरूपे नाहीच होये. किंवा मनुष्य जो जो हळूहळू जागा होत जातो तो झोप कमी कमी होते व पूर्ण जागा झाला म्हणजे निद्रा संपूर्ण नाहीशी होते. हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्राशी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्ष वाटे निशेषु जैसा. अथवा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कला प्राप्त झाली म्हणजे चंद्राची वाढ खुंटून शुक्ल पक्ष नाहीसा होतो. तैसा बोधे जात गिळी तू बोधू बोधे मज आणतो मिसळला तेथ साधेंतू अबोधू गेला. त्याप्रमाणे बौद्ध नाहीसे होता होता पूर्ण बोधाचे ठिकाणी बोधपणही जेव्हा समभाव भावाप्रप्त ऐक्य पावतो त्यावेळेस सर्व अज्ञान नाहीसे होते. तेव्हा कल्पाताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे आब्रह्म जैसे. कल्पांतर समयी सर्व जलमय होते ते वेळेस समुद्र व नदी हे भेद मोडून ब्रह्मस्तंभ पर्यंत जैसे जलद होते. नाना गेलिया घटमट आकाश ठाके एकवट काजळोनी काष्टे काष्ट वन्यची होये. किंवा घटमटादी उपाधी गेल्या म्हणजे मग एकदम एक आकाशच राहते अथवा काष्ट मात्र नाहीसे झाले म्हणजे केवळ अग्नी मात्र उरतो. ना तरी लेनियाचे ठसे आटोनी गेलिया मुशे नामरूप भेदे जैसे सांडीजे सोने. अथवा अनेक प्रकारचे दागिने मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव व आकार नष्ट होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. हेही असो चैलया ते स्वप्न नाही झालिया मग आपणची आपणया उरे जे जैसे. हे असो मनुष्य जागा झाला म्हणजे स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपण उरतो. तैसा मी एक वाचनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाहे माझी तोल आहे. त्याप्रमाणे एक मज वाचून त्याच्या सुद्धा त्या पुरुषाला भेद उरत नाही. त्या स्थितीला चौथी भक्ती ज्ञानी म्हणतात. ती त्यास प्राप्त होते. तू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जे पंथी ते तिने पावोनी चौथी मनी पत आहे. दुसरे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त ज्या पंथाने माझे भजन करीतात
त्या 3 मार्गाच्या अपेक्षेने तिला चौथी भक्ती म्हटले आहे. ये रवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती, भक्ती नाम. बाकी पहिली, दुसरी, तिसरी व चौथी असे काहीच हिला म्हणता येत नाही, परंतु केवळ माझी जी सहज स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात. जे नेणणे माझे प्रकाशुनी, अन्यथात्वे माते दावनी, सर्व ही सर्वी भजवनी, बुजावी तसे जे. जी भक्ती अज्ञानाला प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने जगद्रूपाने दाखवून सर्व लोकांकडून माझी भक्ती करून समजावीत असते. जो जेथ जैसे पाहो बैसे, तया तेथ तैसेची असे, हे उजियेळे का दिसे अखंडे जेने. जो भक्त ज्या ठिकाणी जशी कल्पना करून पाहिल त्याला तेथे तशीच दिसते, हे ज्या अखंड प्रकाशाने भासते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे, जैसे आपले असलेपणे, विश्वाचे आहे नाही जिने प्रकाशे तैसे. ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा व नाहीपणा भासतो, त्याप्रमाणे विश्वाचा उदय व लोप ज्या प्रकाशाने होतो. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा, तो भक्ती ओझा बोली जे गा. हे कपिध्वजा असा जो माझा सहज प्रकाश आहे त्यालाच उत्तम भक्ती असे म्हणतात. म्हणून आताच्या ठाई अर्थाच्या ठाई, हे आरती होऊनी पाही, अपेक्षणीय जे काही ते मीची केला. म्हणून आर्त भक्ताच्या ठाई आरती आपणच होऊन ज्या पदार्थाची अपेक्षा केली तो पदार्थही ती भक्तीच बनतो. जिज्ञासू पुढा विरेशा, हेची होऊनी जिज्ञासा, मी का जिज्ञासू ऐसा दाखविला. त्याप्रमाणे अर्जुना, जिज्ञासू भक्ताची पुढे जाण्याची इच्छा व जाणणे हे दोन्ही आपणच बनते. हेची होनी अर्थना, मेची माझ्या अर्थी अर्जुना, करोनी अर्थाभिधाना आणि माते. अर्जुना, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीचे साधन व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा अशी त्रिपुटी होऊन मलाच अर्थ या नावाला आणते. हे घेऊन अज्ञानाते, माझी भक्ती जे हे वर्ते, ते दावी मज दृष्टया ते दृश्य करुणी. अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन जी माझी भक्ती वागते, ती मी जो पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू बनविते. येथे मुखची दिशे मुखे, या बोला काही न चुके, परी दुजे पण हे लटिके आरिसा करे. आरशात आपले स्वरूप पाहिल्यावरच त्याचे प्रतिबिंब दिसते, यात काही शंका नाही, परंतु मिथ्या दुजेपणा एक मूर्खाची 2 मुखे दिसणे हे आरसा करीतो. दिठे चंद्रची केसाचे, परी तुले हे तिमिराचे, जे एकचे असे तयाचे दोन्ही दावे. दृष्टीने चंद्रच दिसतो हे खरे, परंतु एकच चंद्राचे 2 चंद्र दिसणे हे डोळ्यांमध्ये तिमिर नावाचा रोग असल्यामुळेच होते. तैसा सर्वत्र मेची मिया, घेप तसे भक्ती या, परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे. त्याप्रमाणे या भक्तीच्या योगे मीच आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो, परंतु दृश्यत्व जे आहे ते मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीने होते. ते अज्ञान आता फिटले, माझे दृष्टत्व मज भेटले, निज बिंबी कवटले प्रतिबिंब जैसे. ते भेद दाखविणारे अज्ञान या भक्ती योगाने नाहीसे होऊन ज्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर प्रतिबिंब आपले स्वरूपात ऐक्य पावते, त्याप्रमाणे माझे दृष्टत्व मला भेटते, माझ्या ठिकाणीच लीन झाले. पै जेव्हाही असे किडाळ, तेव्हाही सोन्याची आढळ, परी ते किड गेलिया केवळ उरे जैसे. हे बघ ज्या वेळी सोन्यात किडाळ मिसळलेले असते त्यावेळी देखील सोनेच आढळ असे असते, परंतु ते हीन काढून टाकल्यावर जसे शुद्ध सोने उरते. हा गा पौर्णिमे आधी काही, चंद्र सावयू नाही, परी ती दिवशी भेटे पाही पूर्णता तया. अरे, पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही की काय, पण त्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते. तैसा मेची ज्ञानद्वारे दिशे परी हस्तांतरे, मग दृष्टत्व ते सरे मियाची मी लाभे. तसा मीच प्रतिज्ञानद्वारे दिसतो, परंतु त्या दृष्टत्व रूप
भेद असतो. तेच दृष्टत्व नाहीसे झाले म्हणजे माझा मीच मला प्राप्त होतो. म्हणून दृश्यपथ अति तू माझा पार्था, भक्ती योग उचवथा मनित लागा. म्हणून पार्था, हा भक्तियोग दृश्य मार्गाहून वेगळा आहे, म्हणून याला मी चौथा भक्तियोग ज्ञानयोग असे म्हटले आहे. भक्त्या माम विजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः, ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मी जेवढा आहे आणि आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो, त्यानंतर मला यथार्थपणे जाणून त्यानंतर प्रवेश करतो. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, तो मीची केवळ हे तुझ श्रुती ही आहे. ह्या ज्ञान भक्तीच्या योगे जो माझ्याशी ऐक्य पावतो तो केवळ मीच आहे, त्यांच्यात व माझ्यात अंतर नाही. तो मद्रूपच आहे हे तुलाही माहित आहे. जे उभवून या भुजा ज्ञानी आत्मा माझा, हे बोली लोक कपिध्वजा सप्तमाध्यायी. कारण अर्जुना, ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे 7व्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने मी सांगितलेले आहे. ते हे कल्पादी भक्तिमिया भागवत मिशे ब्रह्मया, उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. अर्जुना, ती भक्ती उत्तम आहे म्हणूनच मी ती कल्पाच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशिली. ज्ञानी येते संसंती सैव म्हणती शक्ती, आम्ही परम भक्ती आपुली म्हणू. ज्ञानी याच भक्तीला संसंती म्हणतात, शैव शक्ती म्हणतात व आम्ही आपली परम भक्ती असे म्हणतो. हे मज मिळतीये वेळे तया क्रमयोगिया फळे, मग समस्त ही निखिळे म्याची भरे. त्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी ही भक्ती फलद्रुप होते आणि मग हे सर्व केवळ माझ्याच योगे ओतप्रोत भरलेले आहे असे ज्ञान करून देते. तेथ वैराग्य विवेकेशी आटे बंध मोक्षेशी, वृत्तीतये आवृत्तीशी बुडवणी जाये. तेव्हा वैराग्य विचारासह नष्ट होते, बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि ब्रह्माकार वृत्तीही नामशेष होते. घेऊन लपनाते परत्व हरपे जेथे, गिळून चारी भूते आकाश जैसे. ज्या भक्तीच्या योगाने अलीकडील व पलीकडील हे भेद नाहीसे होतात, तसे आकाशे पृथ्वी आप तेज व वायू या चारी भूतांना व्यापून शेष राहते. तया परी थडथाद साध्य साधना तीत शुद्ध, ते मी होण्या एकवद भोगितो माते. तसे अलीकडील काठ मध्यभाग व पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन व साधक या त्रिपुटीहून पलीकडील जे माझे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून माझे भजन करतो. घडोनी सिंधूच्या अंगा सिंधुवरी तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी समुद्र रूप होऊन शोभते, त्याप्रमाणे जो माझ्याशी ऐक्य पावला आहे तो माझ्या भक्तीचा उपभोग दैता वाचून घेतो. का आरिसयाशी आरिसा उठून दाविलिया जैसा, देखना अतिशय तैसा भोगनाथे. किंवा 2 आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवले असता एकमेकांना पाहण्याचे सुख भोगितात, तसा मद्रूप झाल्यावर तो ज्ञानी माझ्या भक्तीचा उपभोग घेतो. हे असो दर्पणू नेलिया, तो मुख बोधुही गेलिया, देखले पण ऐकलिया आस्वाद जे जेवी. इतकेच नव्हे, परंतु आरसा बाजूस केल्यावर व त्यातील प्रतिबिंब दिसेनाश झाल्यानंतरही पाहणारा आपले ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा आनंद भोगितो. शैल्या स्वप्न नाशे आपले कैची दिसे, ते दुजे नवीन जैसे भोगी जे का. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होऊन आपल्या स्वरूपात मिळाल्यावर मग आपले ऐक्य जैसे द्वैता वाचून भोगतो. तोची झालिया भोगू तयाचा, न घडे हा भाव जयाचा, ते हे बोले केवी बोलाचा उच्चारू कीजे. यावर शंका करणारा अशी शंका करतो की ऐक्य पावल्यावर त्याचा भोग कसा घेता येतो. तर पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करिता येतो. तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी अनदिवे,
की व्योमा लागी मांडवी उभेले तिहे. यावरून शंका घेणाऱ्याच्या गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची चाल असेल तर नकळे, अथवा आकाशाला मांडव घालण्याची चाल असल्यास नकळे. हा आगा राजनत्व नव्हता अंगे, रावो राय पण काय भोगे, कांदा रुहा नालिंगे दिनकराते. अरे ज्याचे अंगी राजेपण नाही त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार? किंवा सूर्याला अंधार आलिंगन देईल की काय? आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे. आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाशाची व्याप्ती कशी समजेल, व गुंजाचे दागिने रत्नाच्या दागिन्याची बरोबरी कशी करतील? म्हणून मी होणे नाही तया मीचे आहे केही, मग भजेल हे काही बोलो की र. म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मी कोठे आहे हे कसे समजणार? मग तो माझे भजन करतो असे कसे म्हणता येईल? या लागी तो क्रमयोगी मी झालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जिया परी. ज्यावेळी तरुणपण होते तेव्हाच आपल्या तारुण्याचा अनुभव घेऊ शकतो. त्याच व्यापाराने तो क्रमयोगी मत्सरूप होऊनच माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. तरंग सर्वांगी तोय बुचुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी लुठंतु जैसा. पाण्याच्या लाटा सर्व बाजूनी पाण्याचेच सेवन करतात, किंवा प्रकाश सर्व प्रकारे करून सूर्यबिंबातच असतो, अथवा पोकळी ज्याप्रमाणे सर्वत्र आकाशास व्यापून असते, तैसा रूप होणे माझे, माते क्रिया बिन तो भजे, अलंकारू का सहजे सोनया ते जेवी. त्याप्रमाणे माझे स्वरूप होऊन माझे भजन क्रिये वाचून करतो, जसा अलंकार सोन्याला सहज भजतो. का चंदनाची वृत्ती जैसी, चंदनी भजे पैसी, का कृत्रिम शशी चंद्रिका ते. चंदनाचा सुगंध चंदनाचे सेवन करतो, किंवा चंद्राची प्रभा चंद्रापाशीच सहज असते. तैशी क्रिया किरण आहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायशे. त्याप्रमाणे अद्वैताला क्रिया सहन होत नाही, तथापि अद्वैतात भक्ती आहे व ती अनुभवानेच कळण्यासारखी आहे, बोलून दाखविता येण्यासारखी नाही. तेव्हा पूर्व बरं ताई, संस्कार बरं. छंदे जे थांबायचं का ताई? जे काही तो अनुवादे, तेने आळविले निवोदे बोलता मीचे. बोललाव का ताई काही? हो, थांबायचं का म्हणलं? छान. बरं बरं, होत आहे. हो हो हो. हो, थांबते. छान तुमची हे लागली होती ना, आम्हालाही खूप छान वाटलं खरं तर. मलाही वाटलं होत की आहे. मी लक्ष चालू द्यावं केलं नाही किती वेळ नाहीतर. झाली, मी काही बघितलं नाही. तुम्ही नाही सांगताल नाही, म्हणलं आता सावकाश. खूप छान ते, अगदी छान वाटलं हो, अगदी. कसं आहे दान घेऊ का? हो, पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वागेतने तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रीती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्व धर्म सूर्य पाहू, जो जे वांचिल तो ते लावो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनावर्त भूमंडळी भेटो त्यावता. चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जर्णवा पियुषांचे, चंद्रमे जयलांचन मार्तंड देता पैन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोके, भजे जो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके, दृष्टा दृष्ट विजय होवा वेगे. एत म्हणे श्री शेषराहो, आ होईल दान पसावो, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.
जय श्री जय श्रीकृष्ण. खूप आज जे छान ताई, वाचलं ते खूपच थोडंफार मस्त. सांगता. खूपच छान. नाही ताई, मला नाही बोलता येणार. थोडंफार नाही. नाही, लक्षात नाही, बोलता येत नाही मला ते. बर बर बर. मी अभंग, गवळणी, भजन असलं म्हणू शकते. मला वाच पण येत नाही. देवाची कृपा, कसं काय वाचता येईल कोणास ठाऊक, शिक्षण नाही नाही. नाही छान वाचलं उलट. वंदना ताई नाही आहेत का? हा, जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. हा, ताई ताईला तुम्ही बोला की ताई छान थोडं. बोलतात त्या. हो. नाही, बोला ताई, तुम्ही छान बोलता. तुमचं ऐकावं पण वाटतं. खूप छान सांगता तुम्ही. छान बोला. बोला बोला तुम्ही. नाही नाही, तुम्ही थोडं ताईंना म्हणते ना, थोडं तुम्हीच बोला. बोला. होय ताई. हो जय बोला ना. हा. श्रीकृष्ण. ठीक आहे, तर आजच्या वाचनामध्ये आपल्याला भक्ती सांगितली नाही का. सर्व खलविदम ब्रह्म, म्हणजे आपण तिथपर्यंत जाऊन पोचणे म्हणजे आपणच देव आहोत नाही का. मग भक्ती भक्ती कशी करायची, तिसरी चौथी पहिली मग वस्तुतः स्थिती सांगितली त्यांनी. भक्तीची स्थिती पहा. मग आता या स्थितीला आपण ज्यावेळेस अर्जुनाला बोध केला ती स्थिती सांगते मी, की ज्यावेळेस अर्जुनाला याच्यावर बोध केला त्यावेळेस कुरुक्षेत्रावरती, त्यावेळेस अर्जुनाला जी स्थिती प्राप्त झाली, मग ती स्थिती म्हणजे काय, की त्या स्थितीला अर्जुनाची जी स्थिती प्राप्त झाली, मग रज तम सत्व असे अष्टसात्विक भाव तयार झाले अर्जुनाला. आणि अष्टसात्विक भाव आपल्याला पण तयार होतात पहा. त्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस प्रत्येकाला सांगितलेले, पण विचार करतो त्याच्यावरती की बाबा हे अष्टसात्विक भाव म्हणजे काय, अष्टसिद्धी. आता अर्जुनाची आपण 9 प्रकारची भक्ती वाचली, अर्थ, जिज्ञासू नाही का, अजून भक्तीचे 9 प्रकार सांगितले. मग त्या 9 प्रकारामध्ये आपल्याला ज्यावेळेस जे जे क्रमाक्रमाने आपण ज्यावेळेस भक्ती करतो, आता आपल्याला भक्ती म्हणजे काय एवढंच माहितीये, देवाची देवपूजा करणे नाही का. पण नित्य ज्याचा नेम, नित्य नियमाने आपण नैमित्तिक कार्य करतो, स्वधर्म स्वकर्म नित्य नियमाने नाही का. मग नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी कळी काल त्याशी न प्राय दृष्टी, मग नित्य केलं पाहिजे. नित्य मग हरिपाठ कसा, आता आपण हरिपाठ म्हणतो, आपण म्हणतो आता बा, आता कालच्या आपण बरंच याच्यामध्ये ताईंना सांगण्यात आलं बाबा ताई हरिपाठ घ्या, हरिपाठ घ्या. हरिपाठ म्हणजे काय, हरिपाठ अवघड आहे का, पुस्तकात बघून तुम्ही वाचू शकता नाही का, पण नुसतं हरिपाठ वाचून उपयोग आहे का हो. कारण त्यांनी सांगितलंय की हरिमुखे माना, हरिमुखे माना, पुण्याची गणना कोण करी. मग देवाचे द्वारे उपाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल्या, मग त्याच्यातच भक्ती आली पहा. मग देवाचे द्वार म्हणजे देवळाचे का, अनेक प्रश्न उत्पन्न होतात. मग त्या प्रश्नावरती जो मात करतो या नाव भक्ती. कारण ती भक्ती जर केली तर देवाचं दार आणि देवळाचं दार याच्यामधला फरक स्पष्ट होईल. कारण आपण देवळात सर्वच जण जातो देवळामध्ये जाऊन हात जोडतो पहा. देवळात गेल्यानंतर हात जोडल्यानंतर तुम्ही नमस्कार केला, नमस्कार करताना काय क्रिया करता एवढं ध्यानात घ्यायचं. नमस्कार केला, डोळे मिटले, डोळे मिटल्यानंतर आपण पाहतो कुठं देवा दर्शनाला, तर देवाच्या गेलोय आपण, मग डोळे का मिटले, मग त्याचा विचार करायचा पहा. कारण देवासमोर उभे, देवळात गेला देवासमोर उभे, हात जोडलेत, भक्तिभावाने हात जोडलेत आणि डोळे मिटून देवाला प्रार्थना करतात. मग देव कुठे हो, देव देहात देहात का हो जाता राऊळात. मग तुम्ही तिथं जाऊन जर देहात बघताय, आतमध्ये बघता, मग आतमध्ये ज्यावेळेस बघतो तोच आतमध्ये बघ. आणि सर्व खालविदम ब्रह्म म्हणजे पूर्ण चराचरात ओतप्रोत असा भरलेला तो कोण आहे, परमेश्वर आहे. मग तोच परमेश्वर आता मागच्याच ओव्यांमध्ये गेला, तो परमेश्वर कधी प्राप्त होईल, ती भक्ती आपल्याला कधी घडेल. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा.
माऊलींनी पुढे उत्तर दिलं, जाणीव आणि नेणीव ज्याची संपली, फक्त हरी उच्चारणी बघा, हरिमुखे माना हरिमुखे, हरी उच्चारणी पाही मोक्ष साधा. मग हरी उच्चारला तर मोक्ष आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तुझा आगा चुकलाशी. तुझ्याच जवळ आहे, पण आपण इतरत्र शोधतोय. हा, कारण रोजचं आपलं नित्य नैमित्तिक कर्म, सोमवाराला चालला शंकराला, मंगळवाराला चालला देवीला, बुधवाराला चालला पांडुरंगाची भक्ती, गुरुवार आले की दत्ताची भक्ती, शुक्रवार आले की तुळजापूरची आई आली, शनिवार आला की मारुती राय आला, रविवार आला की खंडोबा आला. 7 दिवसाचे 7 देव ठरलेले, नाही का? मग तुम्ही नेमकी भक्ती कोणाची करता? मग ह्याच्यावरती निश्चय झाला का आपला पक्का? पाहिला बघा. कारण ज्या तुम्ही ज्याला भावलात, जे तुम्हाला स्मरण झालं, त्या देवाला स्मरण करता. शनिवार म्हणलं की मारुती राय समोर उभा राहतो. मग त्या प्रकारे आपण भजन करतो. मग म्हणतो शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा. मग तिथं आली बघा भक्ती. मग ती भक्तीची वाट कोणती? मग ती भक्तीची वाट, संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियेला. आता आपण ह्याच्यामध्ये गेले. चंदन कसं आहे? स्वतः सुवासिक आहे, इतरांना सुवास देत बघा. मग त्याच्या बरोबर जर बोरी बावळी उगवल्या शेजारी, नाही का, तर त्यांना सुद्धा तो सुवासिक करून सोडतो. मग ओळखू येतं का ते चंदनाचं लाकूड आहे का बोरीचं लाकूड आहे? नाही. मग ते चंदनाचं आहे का बाबळीचं आहे? नाही. त्याप्रमाणे तुम्ही संतांची संगत धरा. मग संतांच्या संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथे. मग त्या पंथांनी चालला, त्या मार्गाने मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत त्याने जे पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही. मग त्यांनी पुढे जायला भक्ती, आणि भक्ती अशी करा की मत स्वरूप विषय का ज्ञान काढी. जे माझं स्वरूप आहे त्याचं जे अज्ञान आहे तुमच्याकडं, त्याचं स्वरूप कसं आहे? तुझं निर्गुण म्हणो की सगुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझा आकार म्हणू की निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंद. मग त्याचं स्वरूप असं आहे, निर्गुण आहे, सगुण आहे, निर्गुण आहे. आकार दिसतो पण आहे का? कारण तो कसा आहे? गगनाहूनही वाढ नाम आहे, गगनापेक्षा मोठे आहे बघा. ज्याप्रमाणे आकाशाची पोकळी मोजता येत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचं परमेश्वर केवढा आहे बघता येत नाही, नाही का? तेव्हा त्यांनी सांगितलं की पुरुष मला जेते जसा पाहिल तसा त्याच्या कल्पनेप्रमाणे मी तिथं उभा राहतो, नाही का? मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवरा. ज्याप्रमाणे तुमच्या संकटाच्या काळी तुम्ही ज्या चित्र तुमच्या समोर उभं राहिलं, ज्याचं स्मरण केलं तो देव. ज्याप्रमाणे गणपतीचं स्मरण केलं गणपती उभा राहील, विठ्ठलाचं स्मरण केलं तर विठ्ठल उभा राहील. मग अशा प्रकारे तू ज्याच्या कल्पनेप्रमाणे मी त्याच्या समोर उभा राहील आणि मी ते होय. मग जी कल्पना करान ती कल्पना मी आहे. मग एकनाथ महाराज, कल्पना अविद्या जेथे झाला देव. बघा, कल्पना अविद्या अज्ञान आहे तुमचं. ती कल्पना म्हणजे अज्ञान आहे. तुम्ही कल्पना करता, प्रत्येक गोष्टीची कल्पना करता, परंतु ते तसं होतं का? नाही होत. कारण स्वप्न दिसो अगर न दिसो. बघा, स्वप्न जे पाहिलंय ते वस्तुतः खरं आहे का? नाही. मग स्वप्नात जे पाहिलेलं आहे, समजा उदाहरणार्थ की